नांदेड़ में फिलहाल नगर निगम चुनाव हो रहे हैं। आपको बता दें कि नगर निगम चुनाव अपनी परम सीमा पर पहुंच चुका है। ऐसे में हर कोई अपने अपने हिसाब से चुनाव जीतने के लिए हथकंडे अपना रहा है। ऐसे में एक सभा में विरोधियों पर हमला करते हुए पूर्व मुख्यमंत्री और राज्यसभा सांसद ने मतदाताओं से अपील करते हुए कहा, रोजाना मटन खाएं और भाजपा का बटन दबाएं, ऐसा नारा दिया। उन्होंने ये भी कहा कि वे लोगों को ये भी सलाह देते हैं कि वे जिनका भी मटन खाएं वो उसी को ही वोट दें और दूसरे को वोट ना दें, जिससे जिले में फिलहाल बहस छिड़ गई है। पूर्व मुख्यमंत्री अशोक चौहान ने एक विवादास्पद नारा दिया है, रोजाना मटन खाओ, भाजपा का बटन दबाओ। इस बयान ने राजनीतिक गलियारों में सनसनी मचा दी है। चौहान ने विपक्ष पर निशाना साधते हुए भाजपा की नीतियों और कार्यप्रणाली की आलोचना की है। रोज खा मटन परंतु कमळावर दाबा बटन, एवढं काम करा। आता बटन खा एकाचं दुसरे मतदान दुसरीकडे असं काय भांडण, आता हे काय मटन देणार नाही। त्यामुळे हे सगळे आपले उमेदवार या भागातले उत्तम काम करणारे आहेत। तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे। सगळ्यात मोठा तुमचा नगरसेवक अशोक चव्हाण उभा आहे तुमच्या समोर। हा सेवक मी तुमचा सेवक आहे। या महापालिकेमध्ये सत्ता मला द्या, माझ्या पक्षाला द्या, यांचा कान सुद्धा मी पकडू शकतो, यांना उडबैस करायला लावू शकतो। तुमच्या समोर काम त्यांनी केलेच पाहिजे, ही माझी गॅरंटी आहे। देवा भाऊंची गॅरंटी आहे, बावनकुळे साहेबांची गॅरंटी। हे काम करतील आणि नांदेडच्या विकासामध्ये 100% हातभार आम्ही सर्व मिळून लावू, हे आश्वासन देतो। आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री। आपल्या समोर उमेदवार जबरदस्ती काय उभे केलेत, म्हणजे अधिकृत कोण आणि अनधिकृत कोण हेच कळायला मार्ग नाही। शिवसेनेच्या उमेदवार आता तुम्ही पाहाल वार्ड नंबर 3 मध्ये जो आपला विमानतळ सांगवीचा भाग आहे, शिवसेनेचे किती उमेदवार आहेत? 2, एक अधिकृत आणि दुसरा अनधिकृत। 3 आमदार अनधिकृत उमेदवाराचा प्रचार करतात आणि एक आमदार अधिकृत उमेदवाराचा प्रचार करतात। नेमका उमेदवार कोण? लोकांना हेच कळायला मार्ग नाही आहे। आधी आम्हाला शिव्या घालत होते, आता एकमेकांना शिव्या देणं सुरू झालेलं आहे। आता तुम्ही विचार करा, अशी जर मंडळी तुम्ही निवडून दिली तर तुमच्या भागातल्या विकासाच्या कामाला 3-3, 4-4 आमदार जर वेगवेगळी भूमिका असेल तर नांदेडचा खेळ खंडोबा झाल्याशिवाय होणार नाही।